एक्सक्यूज मी, हो सर, कुठे घुसताय तुम्ही? रांगेत उभा राहा. माझं दुसरं काम आहे, 1 मिनिट. सगळे तसेच बोलतात ना, रांगेत घुसतात. रांगेत उभा राहा नीट. बोलात का सर? सॉरी बोललात? ते पीए ऐकताय. ओ पीए सर, ऐका बरं का, आमचे जय सर सॉरी बोलतायत, ऐका. हा बोला. 1 मिनिट होल्ड कर. ओके सर, सॉरी सॉरी, बोला तुम्ही, बोला. मिस परब. हा, तिला बोल. शायनर काय करतोय इकडे? एवढं बोलण्यासाठी शायनर इथपर्यंत आला. काय माहिती, काहीतरी काम असेल त्याचं. हॅलो. अरे चिची चिची ची काय करताय सर तुम्ही? सॉरी बोलून टाका ना. मला बोलायचंय महत्वाचं. बोलायचंय बोलतोय. त्याला बोल, तिकडूनच बोल. तिथूनच बोला असं बोलली. महत्वाचं बोलायचंय, तिला इथे पाठव. तुला बोलवतोय तिकडे. त्याला बोल, मी लाईन सोडणार नाहीये, बोलायचंय ते तिकडूनच बोल. ती लाईन सोडणार नाहीये, बोलायचं तर तिथूनच बोला असं बोलली. बोला ना सर, सॉरी तर बोलायचं. पीए सर ऐकतायत ते गेले सर, मग 50 कोटी गेले सर. मग ते विसरा, मग कंपनी बहिणीची मग टाळा, मग सर डायरेक्ट. हा बोला सर, बोला पटकन बोला सर. त्याच्यामुळे हो बोलतोय मी, 1 मिनिट होल्ड कर ना तू. ओके. हा बोला. मिस परब, आय एम सॉरी, प्लीज उद्यापासून ऑफिस जॉईन करा. एक नंबर बोललास भावा. आय लव्ह यू बोललास ना तरी हो बोलली असती ती. पीएने ऐकलं तुम्ही सॉरी बोललात ते आता जाऊन सांगणार होतं अधिका मॅडमला की तुम्ही सॉरी बोललात आणि त्या पेपरवर साईन करून आणून देतील सर. थँक्यू सर. फोन ठेव, फोन ठेव. तुम्ही तुमचं काम करा. दात काढतायत. आणि तू झालं की इथे. क्या बात आहे शायनर, सगळ्यात समोर डायरेक्ट सॉरी बोलला. हेच हवं होतं ना तुला? आय नो, मुद्दाम केलंस तू. ठीक आहे, उद्या वेळ द्यायचा ऑफिसमध्ये. ऑफिस माझं आहे, कळेल. पण इन्व्हेस्टर माझ्यामुळे मिळालाय. आणि तुला माझं नाव लक्षात आहे ना? शर्वरी परब टकाटक. बाय. मयू पप्पांना पाणी दे. आहो, उद्या सकाळी मला जरा बाहेर जायचं होतं. एवढ्या उन्हात कुठं जाणार आहेस आता? संध्याकाळी जा. माझी ती मैत्रीण आहे ना मंदा, तर तिच्याकडे काहीतरी काम आहे तर सकाळीच जावं लागेल. बरं ठीक आहे, जा, पण दगदग करू नको. हं? मम्मी थांब. पप्पा, ते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. काय? मला दुसरा जॉब मिळाला. काय? अगं मग जरा आनंदानं सांग ना. अगं इतकी आनंदाची बातमी आहे आणि अशी घाबरत घाबरत काय सांगते. हो, मी तुम्हाला बोलली होती ना शरू कुठच्या कुठे जाईल म्हणून. मग हो ना ताई, कसली छुपारूप तो निघालीस ग तू? कोणाला काही बोललीच नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई ताई, तुझ्या पहिल्या सॅलरीतून यावेळी तरी मला नवीन ड्रेस घेशील ना? हा म्हणजे जॉब टिकवतोपर्यंत. अगं ए अनु, अशी काय बोलते ग? कधी कधी जास्त आगाऊपणा करते. मम्मी ठीक आहे ग, चालतं आमच्यात. हो ना ताई? ताई पार्टी? हा, आपण पार्टी कधी करूया? अरे काय पार्टी पार्टी चाललंय तुमचं? हा, ते सगळं सोड, जाऊ दे. जॉब कुठे मिळाला पण तुला?
ते एक कंपनी आहे पप्पा, आकाश दादाच्या ओळखीनेच लागला जॉब. मग ठीक आहे. ते पर्सेस आणि हँडबॅग्स मॅन्युफॅक्चर करते. कंपनीचं नाव काय? स्टाईल आयकॉन. स्टाईल आयकॉन. थांब चेक करते मी. अगं नवीन कंपनी आहे, असं लगेच डिटेल्स नाही सापडणार. ठीक आहे. पण चांगली कंपनी आहे, जबाबदारीचं काम आहे आणि माझी चांगली पोस्ट आहे. आकाशा ओळखीचं आहे ना, मग प्रश्नच मिटला. आणि ते तुला जबाबदारीचं काम देणार म्हणजे देणार. अगं तुझ्याशी बोललं ना की 5 मिनिटात कळतं. ती पोरगी लय हुशार आहे. अनु, मयू, जरा शिका शरुताईकडनं काहीतरी. शरू बाळा, जाम अभिमान वाटतो का तुझा? अपना व्हिडिओ सॉलिड आहे. पप्पा, तुमचं बोलून झालं असेल तर मी माझ्या ड्रेस बद्दल बोलू. ताई, मला नवीन ड्रेस हवा म्हणजे हवाच आहे हा. तोही मॉल मधून आणलेला. मयू, अगं तिचा पहिला पगार नाही आलाय अजून, वेळ आहे त्याला. अगं पण तिला काम सुरू तरी करू दे. शरुताई, आम्ही तुझ्या ऑफिसमध्ये येऊ का? फर्स्ट डे ॲट वर्क प्लेस असं व्हिडिओ करूया, मस्त वाटेल. मग अशी आपण रील बघितली ना, अगदी तसाच. हा तसं. ए नाही नाही नाही, एक मिनिट. ते ऑफिसमध्ये रील्स बिल्स नाही चालत. मला आपल्याच घरातल्या लोकांशी खोटं बोलायला लागतंय. स्वामी, घरासाठीच हे सगळं करावं लागतं. कुठे जातोयस? बाहेर जातोय. ते दिसतंय, पण कुठे? आसावरीला भेटायला. इतक्या रात्री? दादा, मला नाही माहिती मला यानंतर तिला भेटता येईल का नाही. मी सांगितलं ना तुला, आय सॉर्ट इट आउट. ट्रस्ट मी. दादा, आय नो इट्स डिफिकल्ट. पण म्हणून डेस्परेटली काही करायची गरज नाहीये ना. पण मी तिला भेटू पण नाही शकत का? एवढ्या रात्री एकटा कुठेही जाणार नाहीयेस तू. दादा पण नो आर्ग्युमेंट्स प्लीज. हे बघ, तुझे इंटेन्शन्स काही असले तरी आधी जे केलेस ना, त्यामुळे मी तुला असं जाऊ देऊ शकत नाही. घरी सगळ्यांना टेन्शन येतं गौतम. आईला एन्झायटी अटॅक्स येतात, यामुळे कळतंय का तुला? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. तुला एकट्याला बाहेर जाऊ देताना मला भीती वाटते. डोंट वरी दादा, मी तसं परत काहीच करणार नाही. मी खूप सेन्सिबल वागतोय. तेच बघण्यासाठी येतोय मी सोबत. लिसन गौतम, देयर इज नो सेकंड चान्स इन लाईफ. तुला मिळालंय आणि मला तुला गमवायचं नाहीये.